माझ्या आजूबाजूला कुणीच मर्द नाहीये का? का सगळे छंड जन्माला आलेत? आज जर माझ्या आबरूला धक्का लागला ना तर तुमच्या आया बहिणी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाहीत. तुला काय वाटलं मी गेलो? वाचवा हो, वाचवा वाचवा तुम्ही. जगदंब जगदंब, दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज? महाराज, आज जर तुम्ही माझी अब्रू वाचवायला आला नसतात ना तर माझं काही खरं नव्हतं. शरम वाटते, शरम वाटते. ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्ची घातलं, आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींची अब्रू वाचवायला पुढे येऊ नये. महाराज, अहो हे लोक फक्त तुमच्या विचाराच्या गप्पा मारतात, म्हणूनच आता तुमच्याकडून अपेक्षा आहे, वाचवा माझी अब्रू. मी कुठे कुठे आणि कधीपर्यंत धावून येणार आहे? आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. महाराज, मग आता माझी अब्रू कोण वाचवणार? तू. मी? होय तू. आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या काळात स्वतः छत्रपती होणार, छत्रपती होणार.